चला लक्षात घ्या काय दिलं आहे पाल क्वेश्चनमध्ये. हा जो क्वेश्चन आहे हा मागच्या वर्षीचा आहे, फेब्रुवारी 25चा. किती मार्काला विचारलेला? 10 मार्काचा क्वेश्चन आहे, बरोबर ना. बरं, यांचा रेशो दिलेला आहे इथे. किती आहे रेशो? 3:1. ॲडजस्टमेंट आहे. दे ॲडमिटेड आदिनाथ. त्यांनी कोणाला ॲडमिशन दिली? आदिनाथला. आणि आपल्याला लेजर बनवायला सांगितलेत 1, 2 आणि इथे बॅलन्स शीट बनवायला सांगितलं आहे, बरोबर की नाही? हो का नाही? बरं, मग मी आता आधी ड्रॉ करून घेतो म्हणजे लक्षात येईल. सगळ्यात आधी आपल्याला रेग्युलर सिक्वेन्समध्ये कॅपिटल ब्रॉड डाऊन करून घ्यायचं आहे, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि यांचं कॅपिटल दिलं आहे 1,20,000 आणि 40,000. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 1,20,000 आणि 40,000, बरोबर. पुढे त्याच्यानंतर जनरल रिझर्व दिला आहे 16,000, 16,000. हा रेशो तो वाटावा लागेल आपल्याला. बाय जनरल रिझर्व याला रेशोमध्ये वाटला तर 12,000 आणि 4,000, बरोबर आहे का. त्याच्यानंतर ॲसेट्स साईडला कॅश आलेली आहे. किती आहे ती? 80,000 आहे. ही पण ब्रॉड डाऊन करून घेऊ. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 80,000 रुपये. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 80,000. काही डाऊट? परफेक्ट. पुढे दे ॲडमिटेड आदिनाथ इन टू पार्टनरशिप. ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹40,000 ॲज इट्स कॅपिटल अँड ₹20,000 ॲज शेअर ऑफ गुडविल. तो कॅपिटलचे 40,000 आणणार आहे. मग तो गिव्हर आहे, क्रेडिट द गिव्हर. एंट्री इकडे क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. अमाऊंट आदिनाथमध्ये 40,000. सेकंड इफेक्ट कॅशच्या डेबिटला टू आदिनाथ कॅपिटल अकाउंट. टू आदिनाथ कॅपिटल अकाउंट 40,000. परफेक्टली क्लिअर. पुढे गुडविलचे किती आणणार आहे तो? 20,000 रुपये. इकडे क्रेडिटला बाय गुडविल. पार्टनरला रेशोमध्ये वाटावं लागेल आपल्याला गुडविल, म्हणजे अमाऊंट येणार आहे 15,000 आणि 5,000. सेकंड इफेक्ट कॅशच्या डेबिटला टू गुडविल 20,000 रुपये. टू गुडविल अकाउंट 20,000. बोला, काही डाऊट? पुढे फर्निचर बी डेप्रिसिएटेड बाय 20%. फर्निचर 20%ने डेप्रिसिएट करायचं आहे आणि बॅलन्स शीटला फर्निचर आहे 22,000, बरोबर ना. मग 22,000च्या 20% टू फर्निचर अकाउंट 2,200. 20% आहे ना, 4,400, बरोबर का. सेकंड इफेक्ट ॲसेटला फर्निचर इनरला 22,000. त्याच्यात लेस डेप्रिसिएट 4,400. आन्सर आउटरला 17,600. बोला, काही डाऊट? पुढे स्टॉक शुड बी ॲप्रिसिएट म्हटलं. स्टॉक 10%ने वाढवायचा आहे आणि बॅलन्स शीटला स्टॉकची किंमत दिली आहे 40,000. तो 10%ने ॲप्रिसिएट करायचा आहे, फायदा होणार आहे. इकडे क्रेडिटला बाय स्टॉक अकाउंट 4,000. सेकंड इफेक्ट ॲसेटला स्टॉकची प्राईस इनरला 40,000. त्याच्यात ॲड ॲप्रिसिएट 4,000. टोटल आउटरला 44,000. परफेक्ट आहे का? पुढे बिल्डिंग शुड बी ॲप्रिसिएटेड बाय 5%. बिल्डिंग 5%ने ॲप्रिसिएट करायची. बॅलन्स शीटला बिल्डिंगची किंमत आहे 32,000, बरोबर ना. त्याच्या 5% बाय लँड अँड बिल्डिंग 1,600, 1,600. सेकंड इफेक्ट ॲसेटला लँड अँड बिल्डिंग इनरला 32,000. त्याच्यात ॲड ॲप्रिसिएट 1,600. बेरीज आउटरला 33,600. बोला, काही डाऊट? लास्ट ॲडजस्टमेंट RDD क्रिएट करायचं आहे 5%. बॅलन्स शीटला डेटर आहेत 64,000, बरोबर ना. त्याच्या 5% टू RDD 3,200. सेकंड इफेक्ट ॲसेटला डेटर अमाऊंट इनरला 32,000. त्याच्यात लेस RDD
किती होतं ते 32च होतं ना. डेटर किती होतं RDD 64 आहे आणि RDD 32 आहे. आन्सर आउटरला 60,800. मला सांगा इथपर्यंत काही डाऊट पोस्टिंगमध्ये? हे नियमित पोस्टिंग आहे नेहमीसारखं सगळं कुठे. बरं लास्ट ॲडजस्टमेंट वेगळी आहे. कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे आता आपल्याला आधी न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. मला वाटतं याची वर्किंग नोट तुम्ही करून पाहणार आहेत आधी. कराल ना. न्यू पार्टनरला दिलेला शेअर किती आहे 1/5. बरोबर आहे का. चला सुरुवात करा. आधी एवढं लिहून घ्याल कोणाचं तुमचं वाक्य असेल तर आणि वर्किंग नोट करायला घ्या. चेक करा वर्किंग नोट. पहिल्यांदा आपल्याला घ्यायचा आहे बॅलन्स रेशो इज इक्वल टू 1 मायनस शेअर गिव्हन टू न्यू पार्टनर. बरोबर. आता ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये दिला आहे नवीन पार्टनरला शेअर किती दिला आहे 1/5. मग आपण इकडे घेणार 1 मायनस 1/5 म्हणजे आन्सर किती आलं 4/5. बरोबर का. पुढे देअरफॉर न्यू रेशो इक्वल टू ओल्ड रेशो मल्टिप्लाइड बाय बॅलन्स रेशो. बरोबर. आता पहिला पार्टनर आपला कोण आहे दीपक. याचा ओल्ड रेशो किती आहे 3:1 होता म्हणजे 3 किती 4. बरोबर ना. मल्टिप्लाइड बाय बॅलन्स रेशो 4/5. 4 कट म्हणजे 3/5. दुसरा पार्टनर आहे आपला अभिषेक. त्याचा ओल्ड रेशो आहे 1/4 मल्टिप्लाइड बाय बॅलन्स रेशो 4/5. 4 कट म्हणजे आन्सर आलं 1/5. बरोबर. आणि आपला तिसरा पार्टनर आहे आदिनाथ. आता या दोघांना याला 5पैकी किती दिले 3. याला 5पैकी किती दिले 1. मग याला 5पैकी किती उरले 1च. देअरफॉर यांचा न्यू रेशो किती आला 3 1 1. मग देअरफॉर न्यू कॅपिटल कोणाला बेस पकडायचं नवीन पार्टनरला. आता आदिनाथने कॅपिटलचे किती आणले होते आठवतात का 40,000. आदिनाथचा रेशो किती आला आहे 1. मग एका रेशोसाठी 40,000 तर 3 रेशोसाठी किती 1,20,000. मग देअरफॉर दीपक कॅपिटल 1,20,000. अभिषेक कॅपिटल 40,000 आणि आदिनाथ कॅपिटल ते पण 40,000. कन्सेप्ट कळाली का. मग याचा इफेक्ट इकडे येणार आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला द्यायचा आहे आपल्याला. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,20,000 40,000 आणि 40,000. सेकंड इफेक्ट लायबिलिटीला कॅपिटल त्याच्या अंडर दीपक 1,20,000 अभिषेक 40,000 आणि आदिनाथ हा पण 40,000. परफेक्टली क्लिअर. आता शेवटच्या ॲडजस्टमेंटला त्यांनी काय म्हटलंय बाय मेकिंग ॲडजस्टमेंट थ्रू काय म्हटलंय म्हणजे लेजर क्लोज केल्यानंतर जो बॅलन्स येईल तो कुठे टाकायचा आहे कॅशला आणि कॅश टॅली करायचं आहे. कन्सेप्ट समजली. टॅली करू शकाल. चला वर्किंग नोट लिहून घ्याल आणि टॅली करायला घ्याल. सगळं पोस्टिंग करून कंप्लीट करा.